हाय फ्रेंड्स, मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कुठे आले हे तुम्हाला कळालं नाही? मी पुन्हा माझ्या मायेच्या सासरच्या ठिकाणी आलेली आहे. माझं मायेचं सासर म्हणजे माझ्या नवऱ्याचा आजोळ, तिथे मी आलेली आहे. आजींचा हा संसार आहे. खूप भांडी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आजीने मांडली होती, पण आता त्यांनी कमी केली. ॲक्च्युली वय पण त्यांचं जास्त आहे. पूर्ण एवढं मोठं घर सांभाळतात ते आत्ता काळे घेवडे त्यांनी काढले झाडावरचे आणि वाळत लावले होते. ते आता ते कसे त्या शेंगा सोलतात मी तुम्हाला दाखवते. आणि आजींकडे पण गणपती आहे, तो गणपतीही मी तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया. हा प्रसाद आहे. हा मी घरी बनवला आहे. काजूचे लाडू, काजू खोबरं मिक्स असे लाडू आहेत. दरवर्षी मी बनवते वेगवेगळ्या फ्लेवरचं. यंदा वेगळ्या फ्लेवरचं आहे. काजू, खोबरं, कंडेन्स मिल्क आणि थोडासा मावा असं बनवून ते लाडू बनवलेले आहेत. आजोबांनी डेकोरेशन वगैरे छान केले. लाईट गेले त्यामुळे मी तुम्हाला लाईट लावून दाखवत नाही आहे. एकट्यांनी केले त्यांनी हे डेकोरेशन. लॉकडाऊनमध्ये आम्ही 3 महिने इथेच होतो. तर मी 3 मंथ्सची प्रेग्नंट होती. सर्व इथेच झालं आहे, ट्रीटमेंट वगैरे. खूप मस्त वाटलं. आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी पण इथेच झाले. खूप छान. बाहेर पण बघायला खूप मस्त आहे. आता त्यांनी तुम्ही बघितलंच, घेवडा नीट करत होते. ते वाळवून, घेवड्याची शेंगा काढून वाळवून त्यांना परत धोपटण्यानी त्याला आपटून त्याच्या सगळ्या शेंगा काढत होते. असं सर्व करतात ते. आणि मग त्याला आपण सुपामध्ये फुंकतात आणि त्याच्या दाणे असतात ते वेगळे करतात. एवढ्या वयात पण ते अजून पण काम करतात. माझ्या व्हिडिओला असंच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.